वासू, तुला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मला कळलं होतं की तू काहीतरी वेगळं करून दाखवणार. फक्त तुला त्याची जाणीव करून द्यायची गरज होती आणि मी ती केली. आणि त्यानंतर तू कधीच मागे वळून पाहिला नाही आणि मला याचाच अभिमान आहे. अतिशय हट्टी आहेस, मेहनती आहेस, खादाड पण आहेस. मला त्रास होऊ नये म्हणून तुला जे काही करता आलं सगळं केलंस. तुला वाटतं की मला ते समजत नाही, पण मला सगळं कळतं. मला हेही माहिती आहे की तू मला आणि मीराला सोबत वेळ घालवता यावा, बाहेर फिरायला जाता यावं म्हणून जे जे करता येईल ते सगळं केलंस. कामाचं टेन्शन घेऊ नकोस, मी ते करून घेईन. आपल्याकडे सध्या फार कामाचा लोड नाहीये. ही सगळी त्यामागचीच कारणं होती. एका अल्लड मुलापासून तुझा सुरू झालेला प्रवास आता कामत फूड्सचा सर्वे सर्वा इथवर येऊन पोहोचला. फक्त तुला याची जाणीव नाही. तू स्वतःला अजूनही तोच एक अल्लड मुलगा समजतो, पण मी नाही समजत वासू. त्यामुळे आता कामत फूड्स ही माझ्या एवढीच तुझी सुद्धा जबाबदारी असेल. हे मी सांगितल्यावर तू पहिले हेच म्हणशील की मला जमणार नाही, नको, कशाला. पण याचाच अर्थ असा आहे की तू पूर्णपणे या जबाबदारीसाठी तयार आहेस. आता तरी बसला विश्वास? देवने लिहिलंय सगळं. हँडरायटिंग बघू शकता. नाही नाही नाही, नको. मग आता काय विचार आहे तुमचा? अष्टपुत्रे. अरे हॅलो सर. हॅलो. मला जरा तुमची हेल्प हवी होती. बोला ना सर, मी त्यासाठीच आहे इथे. बोला. भूक लागली. आ? मला भूक लागली असं म्हटलं मी. सॉरी सॉरी. मग मी काही मागवू का तुमच्यासाठी? नाही 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 नाही, बाहेरून काही मागवू नका. मग आत्ताच तर तुम्ही म्हणालात ना भूक लागली म्हणून. हा मी म्हणालो, पण बाहेरून मागवायची काय गरज आहे? पण मग खाणार काय तुम्ही? या चिवड्यात काही मिक्स केलंय का? नाही. मग हा खायला मला काही बंदी आहे का? नाही. मग सॉरी सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. सॉरी. घ्या ना, घ्या घ्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. क्या बात ना. माइंड ब्लोइंग. माइंड ब्लोइंग. थँक्यू सर, थँक्यू. म्हणजे त्याचं काय आहे ना, माझं डाएट आहे ना, तर हो डाएट डाएट. तर मग त्याच्यासाठी म्हणून मग मी दर 2-2 तासांनी थोडं काहीतरी खाते. त्याच्यासाठी काहीतरी असं करत असते मी. हा माझ्या सासूबाईंनी केलाय. काय सांगताय? हो. कधीतरी यायला पाहिजे मग तुमच्या सासूबाईंच्या हातचं खायला. कधीही या सर. नाही नाही नक्की नक्की येणार, पण त्यावेळी ना मला तुमच्या हातचं खायला जास्त आवडेल. नक्की सर, म्हणजे तसं जेवण पण मी चांगलंच बनवते. नाही नाही, त्याची गॅरंटीच आहे मला. तुम्ही कामात इतक्या परफेक्ट आहात तर जेवण चांगलं बनवत असणारच. आता तुम्ही मला हरभऱ्याच्या झाडावर चढवताय सर. काही हो अष्टपुत्रे, अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, तुम्ही आता मीरासाठी जे काही केलं ना ते खरंच खूप अप्रिशिएट करण्यासारखं होतं. खूप अप्रिशिएट करण्यासारखं होतं. पण ते तर माझं कर्तव्यच आहे सर.
हो, हे समजणं सुद्धा महत्वाचं असतं ना अष्टपुत्रे. हो, पण ह्या सगळ्याचं श्रेय सुद्धा मीरा मॅडमलाच जातं. हा, म्हणजे बघा, त्यांना जर हे सगळं सुचलं नसतं तर हे सगळं होणं शक्यच नव्हतं, नाही का? एक्झॅक्टली एक्झॅक्टली. नाही, मी काय म्हणतोय, हे कुठपर्यंत आलोय काम? हे नाही ना, मला एक माहिती असावी म्हणून विचारतोय, बस, बाकी काही नाही. हो, काय बोलताय तुम्ही सर? तुम्हाला पूर्ण हक्क आहे माहित करून घेण्याचा. विचारा ना. नाही आपला तरी. नाही, त्याचं कसं आहे माहितीये, एकदमच बेसिक लेवलला आहे ते सध्या. म्हणजे आपण जी लिस्ट बनवली आहे त्या लिस्ट मधल्या लोकांना कॉन्टॅक्ट करून मग त्यांना आपल्याकडून काय हवंय, आपण त्यांना काय काय प्रोव्हाइड करणार आहोत, अशी सगळी बोलणी सुरू आहेत सध्या. क्या बात, क्या बात. नाही, हा खरंच खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. हो. म्हणजे खूप काळापासून गरज होती ऍक्च्युली याची. आणि मीरा मॅडमने ती करेक्ट ओळखली आहे. तुम्हाला सांगू का सर, त्यांच्या बरोबर काम करताना ना एक वेगळीच ऊर्जा मिळते. हो ना, हो ना, हो ना. मलाही जाणवली ती ऊर्जा. बरं, मी काय म्हणतोय, ते काय आहे म्हणजे कामत फूडचं कसं काय करणार आहोत आपण? म्हणजे बँकेकडून काही लोन घेणार आहोत की कसं काय करणार आहोत? नाही, त्याचं ना कसं आहे, आपण स्वतःच आता शेअर मार्केटमध्ये उतरणार आहोत. काय सांगताय? हो, म्हणजे कसं आपल्याला कमीत कमी इंटरेस्ट रेटमध्ये जास्त फंड्स गोळा करता येतील ना, म्हणून मग. क्या बात, क्या बात. मोठं प्लॅनिंग आहे. हो सर, आणि मीरा मॅडम ना अतिशय डेडिकेशनने काम करतात. हो, जाणवतंय ना ते मला. काय डेडिकेशन आहे. बरं, माझी काही मदत लागली तर हक्काने सांगा अष्टपुत्र, प्लीज सांगा मला, प्लीज. मी करणार मदत तुमची. हो सर, उलट तुम्हालाच आमची काही मदत लागली तर सांगा, आम्ही आहोत. तुम्हीच लोन देताय म्हटल्यावर मीच ऍक्च्युली तुमची मदत घ्यायला पाहिजे. क्या बात. ऐका ना, मी काय म्हणतोय, हे जरा तिखट आहे ना, नेक्स्ट टाइम गोड आणा ना काहीतरी. हो, नक्की नक्की गोड आणेन सर. हो, जरा गोड खायची इच्छा झाली आहे. बाकी चिवडा सासूबाईंना सांगा तेवढा आठवणीने. हा, नक्की नक्की सांगेन. तुमचं डाएट आहे ना, सॉरी, मीच अर्धा खाऊन टाकलाय तो. नेक्स्ट टाइम गोड. हो, नक्की नेक्स्ट टाइम गोड. सासूबाईंना. हो हो बेस्ट. हो सर, थँक्यू. खूप काम आहे केंकरे. आपल्याला ना दुप्पट वेगाने काम करावं लागणार. हो सर. सर, तुम्ही काल ज्या फाईल दिल्या होत्या ना, त्या चेक केल्या आणि पुढे पाठवल्या सुद्धा. आता फक्त फायनान्सरचा त्यावर काय रिप्लाय येतो याची वाट पाहतोय. उत्तम. मग आपण एक काम करूयात, आपण फ्लोअर प्लॅनिंगच्या तयारीला लागूयात. त्या कामाला सुरुवात करू आपण. त्याआधी गरमागरम चहा. वा, गीताताई, तुमचा टायमिंग इतका करेक्ट असतो ना. उगाच नाही, मी इतकी वर्ष देवदादांकडे काम करते आणि तुमच्यासाठी स्पेशल चहा. थँक्यू. खरंच खूप गरज होती चहाची. आहा, गीताताई, चहा इतका कमाल झालाय ना, तुमच्या हाताला एक विलक्षण चव आहे. आता हेच घ्या ना, दुपारचा गाजराचा हलवा काय अप्रतिम झाला होता. थँक्यू केंकरे. हो का? नाही, बघतोय मी हल्ली तुमचं कामात कमी आणि गीताने डब्यात काय आणलंय ना याकडे जास्त लक्ष आहे. अहो सर, काम पण करतो की. हा, पण तेवढंच खरं की गीताताईच्या हाताला एक वेगळीच चव आहे. नाही, ते बरोबरच आहे. तुम्हाला काय वाटतं, अहो देवला चव कळली कुठून? आणि ते सोडावं, मुळात कामत फूड्स सुरू कुठून झालं? इथून. दादा, काय सुरूच झालं तुमचं? सॉरी, गंमत करते. केंकरे, आपण हे काम थोड्या वेळाने करूयात. मी बोलवतो तुम्हाला, मला जरा गीताशी महत्वाचं बोलायचं. हो, चालेल. येतो सर. या, बस ग. दादा, काय बोलायचंय? अगं, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. काही कुणाला कामावरून काढत नाहीये मी. बस तू बस, जरा बोलू आपण. बस. हो, बसते. ए, काय चाललंय तुझं? आदित्य, मला बोर होत आहे. अगं, मग मला तरी काम करू देत ना. नाही, मला बोर होत आहे तर तूही काम नाही करायचं. आता हा कोणता रूल आहे? असंच आहे.
बरं ठीक आहे, मी एक काम करतो, तुझ्यासाठी गीताला कॉफी आणायला सांग. आदित्य नको ना. ऐक ना, हम्म. आपण रोमिओ ज्युलिएट कॅफे मध्ये जाऊया. मला खरंच खूप काम आहे. आदित्य, अरे नको ना. मी रोज असा हट्ट करते का? आजच्या दिवस नको ना काम करू. आणि हे बघ, आता तर आपण ऑफिशियली एंगेज्ड आहोत. ओके, आता तू हेच वेपन काढलंयस तर मी तरी काय करणार. चला चल. येस. ऐक ना, मी ताईला सांगू की आपण डिरेक्टली घरी भेटूया म्हणून. बरं, घ्या बॅग्स, घ्या. चल. लवकर हो. चल. गीता, मी आता तुला जे काही सांगणार आहे ते ऐकल्यानंतर माझ्याबद्दल तू कोणताही गैरसमज करून घेऊ नयेस अशी माझी इच्छा आहे. मुळात हे कोणासोबत बोलायचं हेच कळत नव्हतं मला आणि योग्य वेळही आली नव्हती. गीता, तू कामत हाऊसचा एक महत्वाचा भाग आहेस आणि आता तर कामत ऑफिस परिवाराचा सुद्धा तितकाच महत्वाचा भाग झालीस. तेव्हा हे सगळं तूच समजून घेऊ शकशील असं मला वाटतं. दादा, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते पटकन बोला. उगाच ताणू नका, माझा बीपी वाढेल हो. नाही, बोलतो. गीता, तू देवला माझ्याही आधीपासून ओळखतेस. खूप वर्ष काम करतेस त्यांच्याकडे. गेल्या काही महिन्यांमध्ये मीरा वहिनींचा या घरात प्रवेश झाला आणि तुझं आणि त्यांचं खूपच छान जमलं. त्याच तुला इथे ऑफिसमध्ये घेऊन आल्या. मुळात तू त्या दोघांना खूप जवळून पाहिलंयस, ओळखलंयस. मी मात्र गेल्या काही काळात त्यांच्याविषयी माझ्या मनात काही ग्रह करून घेतले आणि त्याच भ्रमात राहून मी खूप साऱ्या चुका केल्या आणि आता मला त्याचा पश्चाताप होतोय. दादा, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते जरा व्यवस्थित सांगा. आणि काय चुकलंय तुम्ही? मी मीरा वहिनींच्या हेतूवरच शंका घेतली. त्यांच्या विरुद्ध गोष्टी करायला लागलो. पाण्यात पाहत होतो मी त्यांना. या कामत फूड्सचा संपूर्ण ताबा कसा मिळवता येईल ना याचाच विचार करत असायचो. मीरा वहिनींना खाली पाडणं हा एकच हेतू झाला होता माझा. आणि याच नादात मी खूप साऱ्या चुका केल्या. झालं असं की मी आणि मुळात ज्या गोष्टीचा मी हव्यास केला, जी गोष्ट मला त्यांच्यापासून हिसकावून घ्यायची होती ती त्यांनी मला सहज अशी देऊन टाकली. त्यांचा कधीच कशात स्वार्थच नव्हता. या कंपनीचा लोभ नव्हता त्यांना. माझं आणि देवचं जे स्वप्न आहे ते त्यांना सुद्धा पूर्ण करायचं. आणि मी माझ्या गैरसमजांपोटी त्यांच्याशी खूप चुकीचा वागलोय. दादा, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. काय ना, मीराताईंना या कुठल्याच गोष्टीचा मोह कधीच नव्हता, या जागेचा, या ऑफिसचा. त्यांनी देवदादांवर ना खूप मनापासून प्रेम केलं आणि ते आता कसं निभवायचं याच प्रयत्नात आहेत त्या, बाकी काही नाही. कधीच कळलं नाही मला. दादा, स्वतःची चूक लक्षात येणं हे पण खूप मोठं असतं, असं मीराताई नेहमी म्हणतात. खरंच खूप खूप हलकं वाटतंय मला तुझ्याशी बोलल्यानंतर. थँक्यू. दादा, राग मानू नका, पण मला आणि अथर्वला संशय होताच याबाबत. आणि अथर्व बरोबर होता. म्हणजे कशाबद्दल?
मला आणि अथर्वला नेहमी असं वाटत होतं दादा की इथे काहीतरी कटकारस्थान शिजतंय. अथर्वने मीराताईंना सावधान करण्याचाही प्रयत्न केला होता खूपदा. पण मग मीरा वहिनी त्यांनी कधीच काही केलं का नाही? तुमच्यावरचा विश्वास. मीराताईंना स्वप्नातही वाटलं नव्हतं की तुम्ही असं काहीतरी वागाल. उलट त्या मला आणि अथर्वला नेहमी ओरडायच्या की तुम्ही काहीतरी वेगळा विचार करताय, असं काही नसणार. शेट 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 असू का असा वागलास तू? का मला माणसं ओळखता येत नाही? पण आता नाही, आता चुका सुधारण्याची वेळ आली. आपण मीरा वहिनींना अलर्ट केलंच पाहिजे. हो, पण उशीर करू नका प्लीज. आणि बाहेरचं काही खाऊ नका. त्यांच्या वाढदिवसानिमित्त घरी जेवणाचं प्लॅन आहे, लक्षात आहे ना तुझ्या? मग प्लीज लवकर ये ग. हा, मी पण आता आटपतेच आहे. आम्ही निघतो. येस, बाय बाय बाय. बरं झालं तुम्ही आलात. तुम्हालाच बोलवणार होते मी आता. हा, चल निघायचं. कुठे? कुठे काय विचारताय वासूभाऊजी? घरी. अजून कुठे? विसरलात ना तुम्ही? वाटलंच होतं मला. हो, यांच्या वाढदिवसानिमित्त घरी जेवणाचं प्लॅन आहे. काय चल गीता, निघायचंय ना? नाही ते आहे लक्षात, पण त्याआधी जरा. आधी नाही आणि नंतर नाही, मी काही ऐकणार नाहीये तुमचं. चला निघा लवकर. गीता चल. अहो, त्यांना काय बोलायचंय ते ऐकून तरी घ्या ना आधी. यांना काय बोलायचं असणार? कामानिमित्तच असणार काहीतरी, हो ना? वासूभाऊजी, यांच्या वाढदिवशी तुम्ही काम केलेलं यांना तरी आवडलं असतं का? नाही ना? मग चला ना प्लीज. गीता चल, आवर लवकर. बरं, मी काय म्हणते, मधुराताई आणि आदित्य दादा येईपर्यंत तरी थांबूया ना. हा, आपण सगळे एकत्रच जाऊयात. ते ऑलरेडी गेलेत बाहेर कॉफी प्यायला. तिथून डायरेक्टली घरी येणार आहेत ते. त्यामुळे चला आटपा लवकर. तू आवरून निघा, मी इथे पुढे जाते. हो. काही थँक्यू सो मच अथर्व. ताई, हे फोटो परत करू का? का? तू मला थँक्यू कधीपासून म्हणायला लागलीस? बरं. मी माझं थँक्यू परत घेते. थँक्यू. पण प्लीज हा फोटो इथेच असू दे. खूप चांगलं काम केलंयस तू. हे सगळं जिजूंच्या आठवणीसाठी आहे. जिजू आपल्या सगळ्यांच्या मनात तर होतेच, पण या फोटो फ्रेम मुळे ते आपल्या सगळ्यांच्या सोबत राहतील. खरंय. बरं, मी पटकन फ्रेश होऊन येते. मग गीता, आपण कामाला लागूया. हो, तोपर्यंत मी बाकीची सगळी तयारी करून ठेवते. किंवा तू दोघांसाठी चहा आणते गरमागरम. इन्स्टंट आहे. हुशार आहे. बस. बाकी कसं झालंय प्रोजेक्टचं काम? मस्त. काही मदत हवी असेल तर सांगा बिनधास्त. हो, नक्की. काय झालं? काय बोलायचंय का? हो, म्हणजे हो. काही झालंय का? खरं तर खूप काही होऊन गेलंय ऑलरेडी. काय म्हणायचंय तुला नक्की? अथर्व, मी तुला एक प्रश्न विचारू, चालेल? हो, विचार ना प्लीज. तुझं आदित्यबद्दल काय मत आहे? का? नाही, म्हणजे मधूनच असं का विचारतोस? तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, पण त्याआधी तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. बरं, पण आदित्यबद्दलचं माझं मत मला नसेल सांगायचं तुला तर यात आपल्या सगळ्यांचाच तोटा आहे. ओके. नाही, आय एम सॉरी. मला असं रूडली बोलायचं नव्हतं खरं तर. आय वॉज जस्ट चेकिंग. इट्स ओके. काही नाही, आता फारसं काही चांगलं मत नाहीये माझं त्याच्याविषयी. हो, आधी त्याच्याशिवाय माझं पान हलायचं नाही, पण आता नकोसं वाटतं तुम्हाला. का? असं का नेमकं? म्हणजे
असं काय घडलंय की ज्याच्यामुळे तुझ्या मनात त्याच्याबद्दल एवढा द्वेष निर्माण झालाय? मीराताई सोडून गेल्यानंतर त्याचं वागणं फार बदललंय. म्हणजे नंतर तो मीराताईच्या विरोधात गेला, तिच्या विरुद्ध कटकारस्थान करायला लागला, काय काय गोष्टी करायला लागला आणि मग मनातून उतरला रे माझ्या. हो म्हणजे आता जरी तो दाखवत असला वरवर की मी खूप चांगला वागतोय, खूप चांगला आहे, तरी तसं काही नाहीये. त्याच्या मनात नक्कीच काहीतरी काळाबेरं चालू असणार ह्याची मला खात्री आहे. काय झालं? नाही ना म्हणजे तू हे सगळं मला का विचारतोयस? आदित्य दादा आणि तू तर चांगले मित्र आहात ना.